प्रकाशा येथील गडीमध्ये राहणाऱ्या परमपूज्य साध्वी कमल माताजी यांनी 24 मे रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास अंतिम श्वास घेतला। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली। प्रकाशा येथे स्थानिक भाविकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यानंतर सायंकाळी त्यांचे पार्थिव निझर येथे आणण्यात आले, जिथे शेकडो भाविकांनी साश्रू नयनांनी त्यांचं दर्शन घेतलं। पहाटे 2 वाजेच्या सुमारास साध्वीजींचं पार्थिव निझर येथून गुजरात राज्यातील आशा या ठिकाणी रवाना करण्यात आले। 25 मे रोजी सकाळी नर्मदा नदीच्या पवित्र पात्रात परमपूज्य साध्वी कमल माताजी यांच्या पार्थिवावर जलसमाधीची विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत आहे। त्यांच्या अंतिम प्रवासात हजारो अनुयायी उपस्थित राहिले आहेत। परमपूज्य साध्वी कमल माताजी यांनी दक्षिण काशी प्रकाश नगरीत राहून आपले संपूर्ण जीवन आध्यात्मिक साधना, समाज प्रबोधन आणि मानवी कल्याणासाठी समर्पित केले होते। ध्यान, तपश्चर्या आणि आपल्या रसाळ प्रवचनातून त्यांनी समाजाला नेहमीच योग्य दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे। विशेष म्हणजे मागील काळात प्रकाशा येथे भरलेल्या ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण देखील परमपूज्य साध्वी कमल माताजी यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे।